राज्यात थंडीचा पारा झपाट्याने घसरत असून पुढील 3 महिने थंडी अधिक तीव्र होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडीला पोषक वातावरण तयार होईल, ज्यामुळे यंदा थंडीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याची शक्यता जास्त असते. मात्र डिसेंबर नंतर चक्रीवादळाची शक्यता कमी होत असल्याने बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे थंडी कायम राहील. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, तसेच थंड वातावरणाचा मुकाबला करण्यासाठी गरम कपडे आणि योग्य आहार घ्यावा, असे आवाहन देखील हवामान खात्यानं केलं आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.